मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तर आता ना आम्ही चाललेलो आहोत बाहेर. तर बाहेर कुठं, तर आज आहे आमची कंपनीची पिकनिक. तर आम्ही दोघीजणी चाललो होतो पिकनिकला. तर आम्हाला बस होती ती ड्रॉप करायला आलेली होती. तिथं आम्ही ड्रॉप केल्यानंतरला थोडंसं आम्हाला चटपटा खायला दिलं होतं. ते आम्ही खाल्लं. त्याच्यानंतरला बघा थोडीशी मध्ये ट्रॉफिकसुद्धा लागली होती. तर आम्ही कुठे पिकनिकला चाललो ते तुम्ही लास्टपर्यंत पहा. तर कसं म्हणजे खूप एन्जॉय केलं आम्ही. तर कसं एन्जॉय केलं, काय काय राईड होत्या, काय काय होतं तिथे तुम्ही नक्कीच पहा. तर तुम्ही ना सुद्धा जायचं असेल तर तुम्ही सुद्धा तिथे जाऊ शकता. खूप भारी आहे. दरवर्षी आम्ही पिकनिकला जात असतो. तर इथं पाहू शकता फायनली आम्ही पोचलेलो आहोत इमॅजिकाला. तर इथं खरंच आमचं सेकंड टाईम आहे हा. म्हणजे दरवर्षी कुठे ना कुठे. त्याच्यानंतरला आम्ही पोचल्यावरती आमची एंट्री झाली. एंट्री झाल्यावरती आम्ही बँड वगैरे आमच्या हातात बांधले गेले, त्याच्याशिवाय एंट्री नसती. नंतरला आम्ही केला लगेच गेल्या नाश्ता. नाश्त्याला काय काय होतं तुम्हाला दाखवते. इथं होते मिसळपावसुद्धा होता आणि अंडा भुर्जी होती. त्याचे पाहू शकता. बँड ह्या जो आहे तो आम्हाला आमच्या कंपनीतर्फे तो हातात हे करावा लागतो. त्यानंतरला आम्ही बँड वगैरे घेतल्यानंतरला म्हणजे नाश्ता केलेला आहे. तर इथे इडलीसुद्धा होती. इडली, सांबार, चटणी, मिसळपाव होता, अंडा भुर्जी होतं आणि एवढं सारे सकाळचं नाश्त्याला आयटम होता. त्याच्यानंतरला नाश्ता झाल्यावरती आम्ही गेलो चेंजिंग रूमला, म्हणजे चेंजिंग करायसाठी, कारण का जायचं होतं पाण्यामध्ये. तर इथं पाहू शकता आमचा लॉकर दिले होते सगळ्यांना. तर चेंजिंग झालं तर आम्ही पाहू शकता इथं गेलेलो आहोत वॉटर पार्कला, म्हणजे आतमध्ये पाण्यामध्ये आमची एंट्री केली आम्ही. तर खरंच खूप भारी होतं तिथं, पाहण्यासारखं पण होतं आणि लहान मुलांना खेळण्यास एन्जॉय करण्यासारखं सुद्धा खूप आहे तिथं. त्या मोठ्या मोठ्या राईडसुद्धा होत्या. तर इथं म्हणजे जे आपल्याला आवडतं ते. तर इथं पाहू शकता इथं झाडांचं ना छान असं गार्डनसारखं सुद्धा होतं. इथं पाहू शकता म्हणजे वेलांचं, झाडांचं वेल असं हे केलेलं आहे आणि म्हणजे ऊन वगैरे लागू नये म्हणून सुद्धा. तर लहान मुलांनी इथं पाहू शकता हे जे आहे ना ह्याच्यात तर खूपच धमाल येते बरं का. म्हणजे जास्त खोल नसतं, त्याच्यामुळे ना सगळेच लहान मोठे सगळेच एन्जॉय करतात. पाण्यात उतरून चालतात, बसून पण खारे भरे वाटतं. भारी ते पाहू शकता आमची म्हणजे पाण्यात सगळ्यांचीच मस्ती चालली होती. सगळं पाणी वरनं पडतं अंगावरती, मग ते अजूनच भारी वाटतं. आणि पाहू शकता हे सगळे आमच्या कंपनीचेच आहेत. म्हणजे पिकनिकला आले तर एकच दिवस असा असतो ते सगळ्यांना एकत्र येण्याचं एक हे असतं आणि एकत्र येतात, मस्त मजा मस्ती करतात. तर पाहू शकता इथं आमचे आहे कारभारी, हे नमस्कार करतात ते सगळ्यांना. तर त्यांची मस्ती चाललेली होती. मी आपले पुढं बसले होते आणि हे पाणी दिसलं ना, करा बाबा बाबा असं वाटतं त्याच्यामध्ये जाऊच नाही. बेकार पाणी, ते थंड पाणी होतं. इथं आमच्या कारभारीने ठेवलं तर आम्हाला अडवून तिथे त्या पाण्याखाली. ते पाहू शकता त्या पाण्याखाली गेल्याने एवढी थंडी लागते ना बाबा बाबा बोलायलाच नको. तर सगळ्यांनाच अडवून ठेवलं होतं तिथं. तर इथं इकडं काम चालू होतं त्यांचं, सगळ्यांना पाण्यात पाडायचं काम. मी इथं बघा इथं आहे माझी मुलगी, ही पाण्यात, तिला तर पाणी म्हटलं ना तर बाहेर निघायलाच नको बोलते. हे बघा ते काय चाललेले आहे मस्ती. तर त्याच्यानंतरला ना लहान मुलांना कसं असतं एन्जॉय करण्याचं हेच हे असतं. इकडं बघा नदीत जायला भेटत नाही म्हणून इतरच झोपून घेतलं. त्यानंतर एन्जॉय एवढा केला ना ती बोलत. त्याच्यानंतरला मग थोड्या वेळाने वाजले जेवण वगैरे दुपारचं झालं होतं बरं का. पण काय आलं आम्हाला, मी इथं शूट करायला आहे ना टाईमच नाही भेटला. एन्जॉय करण्याच्या नाद विसरून गेले आणि नंतरला लक्षात आले की अरे आपण दुपारच्या जेवणात सुद्धा भरपूर सारा आयटम होता. नंतरला संध्याकाळी पण नाही केलं. तर एवढाच व्हिडिओ होता. चला बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. तर माझं हे काढायला कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे मी फक्त आहे ना दुसऱ्यांचे म्हणजे जे एन्जॉय करत होते त्यांचेच व्हिडिओ घेतले. माझा तर कोणी व्हिडिओ नाही काढला. पण असं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून. चला बाय बाय.